आता हे मी ह्याच्यामध्ये मोहन घालते, ह्याच्यामध्ये मी मोहन घालते, हे अर्ध तूप घालणार आहे याच्यामध्ये आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे। असं चांगलं तूप गरम करून घेतले। चांगलं असं मिक्स केलं आणि असं तूप घातलं असं मोहन त्याच्यामध्ये आणि पिंपताना की पाकपुरी छान होती, कुरकुरीत छान होती। आता थोडं थोडं पाणी घालून टिंबून घेते मी, त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी घालून टिंबून घ्यायचं। आता हे अशा प्रकारे चांगलं तिंबून घेतलंय, छान थोडं मळल्यासारखं करायचं आणि थोडा तुपाचा हात लावून ठेवायचा, थोडासा तुपाचा हात लावून आता हे 2 तासासाठी भिजायला ठेवायचं। 2 तास आता ह्याला बाजूला ठेवून द्यायचं, झाकून ठेवून द्यायचं। आता हे मी गोळा तिंबून ठेवलेला आहे, आपण झाकून ठेवलेला होता, 2 तास भिजू दिला आहे हा। हे गरम करून घेते तूप मी आता, हे एवढं राहिलेलं तूप आपण जे घेतलेलं आहे ते हे अर्धा वाटी तूप मी घेतलं होतं ह्या वाटीनं, ते अर्ध्या वाटी ह्याच्यामध्ये तिंबताना टाकले रव्यामध्ये आपण। हे इथं रवा दाखविल्याप्रमाणे ह्या रव्यामध्ये मी ह्याच्यातलं अर्ध तूप घेतलेले आणि अर्ध गरम करून आता गॅस बंद करून टाकते। हे गरम करून घेतलेले अर्ध तूप राहिलेलं त्याच्यामध्ये ही आता हे तांदळाचं पीठ टाकणार आहे। पिठी तयार करून घ्यायची आपल्याला, दोन्ही मिक्स करून ह्या पोळ्याला लावायची। आता ह्याच्या बनवून घ्यायच्या आपल्याला पोळ्या। याचा तूप ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे तांदळाच्या पिठीमध्ये। अशा प्रकारे आपण ही पिठी तयार केली। आता ही पिठी लावायची आपल्याला। आता ह्याच्या पोळ्या तयार करून घेऊ आपण। मी ह्याच्या 4 पोळ्या झाल्या बघा, 4 पोळ्या करणार आहे ह्याच्यामध्ये। लाटून घ्यायच्या अशा प्रकारे, अशा 4 पोळ्या आपण ह्याच्या करून घ्यायच्या। आता लाटून घेते आता एक पोळी। अशा प्रकारचे मी 4 गोळे आता तयार करून घेणार आहे, ह्याच्या 4 पोळ्या करणार आहे। ह्याची एक, ही एक पोळी तयार झाली। अशा प्रकारे आता ही लाटून घेते। तुम्ही पाहू शकता की अशा पोळी लाटून घ्यायची।
फार पातळ नाही, फार जाड नाही, अशा प्रकारे पोळी ही लाटून घेतलेली. याला आता तूप आणि हे तांदळाचं पीठ जे आहे ना हे लावून घ्यायचं, सगळ्या बाजूनी सारखं लावून घ्यायचं असं. सगळ्या बाजूने सारखं असं पीठ लावून घेतलेलं आहे. असं लावलं. आता आपण अशी घडी घालत जायचं. हे आपण पेस्ट करून घेतली, अशी प्रत्येक लेअरला लावून घ्यायची. हे असं बंद करून घ्यायचं. हे आता बत्ताईच्या साह्याने आपण ह्याला असं कट करून घ्यायचं. असं कट करून घ्यायचं हे असं व्यवस्थित. अशा प्रकारे आणि हे अशा प्रकारे असे असं गोल गोल पात्या करून घ्यायच्या. गोल लाटता येतील आपल्याला. अशा प्रकारे गोल करून घ्यायचे. गोल करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. अशा करून घ्यायच्या. अशाच या दाबायच्या. ही आहे अशीच हे करायची. अशी गोल झाली. ह्याला आता लाटून घ्यायचं. हे मी आता सगळ्या लाटून घ्यायला लागले. आधी पात्या करून ठेवायच्या सगळ्या. हे अशा प्रकारे जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, हे अशा लाटायच्या. हे अशा लाटून घ्यायच्या. जास्त काठाला लाटायचं, मध्यभागात लाटायचं नाही. असे काठ लाटून घ्यायचे म्हणजे बघा पुरी छान होते. ते तुम्ही पाहू शकता किती छान झाली. अशाच पुऱ्या सगळ्या लाटून घ्यायच्या. लाटून घेतल्या तुम्ही पाहू शकता. अशा सगळ्या पुऱ्या एकसारख्या अशा सगळ्या पात्या करून ह्याच्यामध्ये झाकून ठेवले होते. असं झाकण ठेवून असं सगळं झाकून ठेवलं होतं. हे लाटून घेतले.
अशा करून पूर्ण लाटून घेतले. अशा फार पातळ नाही, फार जाड नाही. तेव्हा या सगळ्या पूर्ण पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. लाटून पुऱ्या तयार. ह्या सगळ्या लाटून पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळायला घ्यायचे. एकीकडे तूप तापायला ठेवते आता मी आणि एकीकडे पाक करायला ठेवते साखरेचा. आता एकीकडे मी हे पाकासाठी साखरेमध्ये आता पाणी घालते. आपल्याला पाकपुरीसाठी पाक तयार करायचा तर साखर भिजे इतकी पाणी घालायचं. आता ही साखर पूर्ण भिजलेली आहे. साखर भिजलेली आहे पूर्ण. आता गॅस चालू करते, पाक करायला ठेवते. आधी थोडा मोठा करून साखर विरघळवून घ्यायची आणि पुन्हा लहान करून पाक. लहान गॅस करायचा आणि पुन्हा मंद आचेवर पाक करायचा. आता एकीकडे मी तळायला कढई ठेवते. एकीकडे आपण कढई ठेवू. आता गॅस चालू करते आणि आता एकीकडे तळायला ठेवते. तेल तापायला ठेवते. तोपर्यंत तेल तापते पाक होईपर्यंत. तर याच्यामध्ये तूप टाकायला ठेवणार आहेत आपण, तेल घालणार नाहीत. कुणी कुणी काय करते तेल पण घालतात आपल्या आवडीनुसार. तेल घातलं तरी चालेल. शुद्ध तूप घातलेले. आता मी हे 200 ग्राम घेतलेले तुम्हाला सांगितले, तुम्ही पाहू शकता. हे 200 ग्राम तूप घेतलेले मी. पण तेल घातलं तरी चालतंय. हे पाक झालेला नाही अजून, आता चालू आहे पाक. एकीकडे आपण तूप गरम करायला ठेवले. तूप गरम होत आहे. तूप गरम होईपर्यंत आपला पाक तयार होते. मगच तळायचं आणि ह्या पाकात टाकायचं. मग गरम पाकामध्येच कधी टाकून घ्यायच्या, थंड पाकात टाकायच्या नाही, म्हणजे त्याच्यात पाक भरत नाही. त्याच्यामुळे इकडं गरम गरम पाक आहे. पण बंद करायचा गॅस. गॅस बंद करूनच त्याच्यात पुऱ्या टाकायच्या. आणि पाक जरा ह्याला कडक लागतो. आपल्याला सुकी पुरी करायची, पाकातली पुरी करायची नाही. सुकी झाली पाहिजे तर ह्याला कडक पाक लागतो. आणि आपल्या दुसऱ्या प्रकारची सुद्धा मी रेसिपी टाकणार आहे पाकातली. पूर्ण पाकात ती पुरी राहती, ती रेसिपी मी नंतर टाकणारच आहे. पण सध्याची ही माझी कोरडी आहे. कोरडी पुरी पाकपुरी करणार आहे मी. आपण पाहू शकता त्याचा कडक पाक असतो, त्याला वेळ लागतो पाक व्हायला. आता हा पाक झालेला आहे बरं का. असा हे फसफस झाला की पाण्यामध्ये गुळी होण्याच्या पुढचा, बुंदीच्या पुढचा हे म्हणजे जास्त कडक आहे हा पाक बरं का. असं फसफस झालं आणि आटला की हा पाक झाला पाकपुरीचा, कोरड्या पाकपुरीचा. हे पाक झाला. आता ह्याच्यामध्ये तळून मी बरोबर पुऱ्या टाकणार आहे. आणि विलायचीची पूड, जायफळची पूड मी अर्धा चमचा करून घेतली, ती ह्याच्यात टाकते. आता हे मी बंद करून टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आता पुऱ्या सोडायच्या. अशा प्रकारे घट्ट आणि फसफस होते. आता मी तळायला चालू करते पुऱ्या. आपलं तेल पण तूप पण तापलेले. कढई बघा, तुम्ही पाहू शकता किती छान तळल्याला चालले. आता खूप छान तळल्या जरा खुसखुशीत होणार आहेत त्या पुऱ्या. आणि हे आता थंड झाल्यावर ह्या पाकात टाकायच्या. आता थोड्याशा थंड झाल्या ना, हे आता पाकात टाकायच्या. आणि आता ह्याला खालीवरी करायचं. आता हे अशा खालीवरी करायच्या. थोड्या वेळ राहू द्यायच्या, 2 मिनिटं.
खुसखुशीत होतात ह्या, खूप छान होतात पुऱ्या. आणि सगळं त्याच्यामध्ये ही साखर अशी मध्ये भरतीये थोड्या वेळामध्ये, सगळा पाक मुरतो, छान कडक अशी होतीये. पण नाही थोड्या वेळ थंड करायला ठेवायच्या, लागलीच गरम गरम टाकायच्या नाही. अशा प्रकारे हे आपण अशा 2-2, 3-3 अशा तळून घ्यायच्या. प्रत्येक वेळेला पण असा फसफस करणारा असा पाक लागतो घट्ट पुरीला, कारण आपली ही सुकी पुरी आहे. हे पाहिजे असा झाला फसफस झाला की बंद करून टाकायचं. आता या 5-6 राहिलेल्या पुऱ्या मी त्याच्यामध्ये शेवटच्या पुऱ्या ह्या टाकते. अशा पुन्हा ह्या खालीवरी करून घ्यायच्या. अशा प्रकारे ह्या पाकामध्ये, राहिलेल्या पाकामध्ये ह्या पुऱ्या सगळ्या खालीवरी करायच्या, म्हणजे ह्याला पाक लागून जातो. खूप गोड लागते, हे मस्त लागते खायला. ह्या सगळा पाक लागला की ह्या पुऱ्या मग ह्याच्यामध्ये पुन्हा काढून घ्यायच्या. अशा प्रकारे ह्या आपल्या पूर्ण पुऱ्या तयार. आता बघा त्याच्यामध्ये 1.5 ग्लास साखर आणि 1.5 ग्लास रवा म्हणले, तर पुन्हा अर्धा ग्लास आपला जास्त साखर बसली आहे रवा बारीक असल्यामुळं. तर हे जवळजवळ 1 किलोचं झालेलं आहे, 1 किलो होतं हे पूर्ण. तर हे अशा प्रकारे इतक्या सुंदर आणि कसली शायनिंग आली आहे, सुंदर बघा किती सुंदर दिसायला लागल्यात. तेव्हा तुम्ही पाहू शकता, नुसती कुरकुरीत होती ही, किती कुरकुरीत, अगदी खायला नुसती ओठावर टाकली की नुसती कुरकुरीत मध्ये मऊ मऊ, किती वयस्कर आणि लहान पोरांना खाता येईल इतकी शायनिंगदार आणि चमचमीत. लाईक करा, सबस्क्राईब करा, करून पहा. मस्त खा आणि छान राहा, हेल्दी राहा.